हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत जुमापट्टी वॉटरफॉलला. आणि हे तुम्हाला थंबनेलवरून नक्कीच लक्षात आलेलं असेल. आज आपण वीर हुतात्मा भाई कोतवाल या कमानीमधून प्रवेश करून जुमापट्टीकडे जायला निघालेलो आहोत. नेरळ स्टेशनपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेले जुमापट्टी वॉटरफॉल आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत मित्रांनो. निसर्ग सुंदर झालेला आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे पाहायला मिळतील आपल्याला. तसेच नागमोडी असलेले वळणे, यातून गाडी चालवताना आपल्याला याचा अनुभव घ्यायला मिळतो आणि खूप मजा वाटते या रस्त्याने जायला मित्रांनो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला जुमापट्टी धबधबा पाहून आपल्याला एक मनाला आकर्षण निर्माण होते आणि जणू काही पावसाचे दिवस असल्यामुळे डोंगरांनी हिरवीगार चादर अंगावर ओढले अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते दृश्य. मी आणि माझा मुलगा मित्रांनो जुमापट्टी वॉटरफॉलला जायला निघालेलो आहोत. ते बघू शकता तुम्ही, सर्वत्र डोंगर हिरवेगार झालेले आहेत. थोड्याच वेळात मित्रांनो आपण जुमापट्टी स्टेशनच्या बाजूला पोहोचणार आहोत आणि तेथील निसर्गाचा अनुभव घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण फायनली जुमापट्टी स्टेशनच्या बाजूला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही तेथील निसर्ग किती सुंदर आणि मनाला मोहक करणारे दृश्य पाहायला मिळतात. समोर आपल्याला एक धरण दिसतोय. तो धरण म्हणजे पालीभुतुली धरण पाहायला मिळतोय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सर्व धबधबे पाहायला मिळतात. बघू शकता, पाऊस असल्यामुळे सर्वत्र शुभ्र पांढरे धबधबे पाहायला मिळतात. तसेच येथील आपल्याला नागरिक पाहायला मिळतात. ते डोक्यावर ते पाणी घेऊन येतात हंडे भरून. कारण आजही जुनी परंपरा इथे पाहायला मिळते आपल्याला, डोक्यावर पाणी घेऊन येणे हंडे भरून. मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील नेरळ आणि माथेरानच्या मध्ये असलेलं जुमापट्टी स्टेशन म्हणजे टॉय ट्रेन म्हणजेच मिनी टॉय ट्रेनचा स्टेशन खूप प्रसिद्ध असल्यामुळे येथील निसर्ग तुम्हाला पूर्णपणे हिरवा झालेला पाहायला मिळेल. पावसाचे दिवस असल्यामुळे येथील निसर्ग आपल्या मनाला एक भुरळ घालून जातो आणि येथे तुम्हाला फोटो शूट, रील असे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो सेशन करता येतील मित्रांनो. असा हा निसर्ग इथे. समोरच माथेरान गाडी आलेली बघू शकता. तिला माथेरानची राणी बोट म्हटले जाते. अशा प्रकारे माथेरानची राणी बघू शकता. ही माल वाहतुकीची गाडी आहे.
प्रवास करून झाल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबलो, कारण पाऊस पण खूप चालू असल्यामुळे मी आणि माझा मुलगा चहासाठी थांबलो. मुलगा चहा घेत नसल्यामुळे मी एक चहा घेतला. पाऊस असल्यामुळे गरम वाफवलेला चहा पिण्याची मजा काय वेगळीच असते मित्रांनो. किती उंच घाटे बघू शकता मित्रांनो. गाडी वरती चढवायला मोठी मुश्किल होते. हे बघा, आता पाऊस खूप जोराचा चालू आहे, त्यामुळे आम्ही एका जागेवरती थांबलो आहेत आता. हे बघा, कशी कसरत तेव्हा गाडी चालवला. घाट आहे खूप. फायनली मित्रांनो, आपल्याला ज्या क्षणाची वाट बघत होतो, ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, त्या स्पॉटवर आपण पोचलेलो आहोत. तो म्हणजे जुमापट्टी वॉटरफॉल. आणि हा वॉटरफॉल मनाला एक चांगला आनंद देणारा असा वॉटरफॉल आहे. कमी जागेमध्ये आणि कमी उंचावरून पडणारा पाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि येथे पर्यटक येत असतात. तसेच आपण समोर माकड बघू शकता, त्याच्यासोबत आपण एक मस्त सेल्फी घेतला मित्रांनो. हा एक बघा तुम्ही कसा मस्तपैकी एन्जॉय करतो झाडावर बसून. अशा प्रकारे इथे माकड देखील जास्त आहेत. मंकी स्पॉट म्हणून ओळखले जाते माथेरानकडे येताना. मित्रांनो, आपण आजचा स्पॉट एक्सप्लोर केला तो म्हणजे जुमापट्टी वॉटरफॉल. या वॉटरफॉलला वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत असतात. त्याचप्रमाणे आम्ही देखील आजचा स्पॉट हा निवडला आणि येथे आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो. तर इथला अनुभव मला एक मजेशीर किस्से पाहायला मिळाले, वेगवेगळे वन्य प्राणी पाहायला मिळाले, पर्यटकांची वेगवेगळी मस्ती आणि मजा मौज, एक आनंद देणारा धबधबा आहे मित्रांनो. तर तुम्ही येण्याचा प्लॅन केला तर फॅमिलीसोबत येऊ शकता. एक अतिशय सुंदर सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून वाहणारा सुंदर शुभ्र पांढरा धबधबा येते. बाजूलाच रस्ता आणि एन्जॉय खाण्यासाठी देखील इथे छोटे छोटे स्टॉल आहेत. मके बिके तुम्ही खाऊ शकता, गरम चाय वगैरे पिऊ शकता इथे. अशा प्रकारे इथे सुविधा आहे मित्रांनो. सुंदर असा वॉटरफॉल आपल्याला जुमापट्टीचा पाहायला मिळाला आज. या धबधब्यावरती माकडांची खूप गर्दी असते मित्रांनो. जर आले तर थोडे सांभाळून राहायचं. ते काय करत नाही, फक्त खायची कुठली वस्तू दिसली का ते आपल्या अंगावरती येतात. बाकी त्यांच्यापासून काय प्रॉब्लेम नाही आणि त्यांची देखील एक मजा पाहायला मिळते आपल्याला. हे बघू शकता कसे मस्त पावसामध्ये आनंद घेतात भिजण्याचा. बघा मित्रांनो, ही खासियत आहे निसर्गाची. येथे आलेले पर्यटक मनसोक्त धबधब्याचा आनंद घेतात आणि त्यामध्ये मी देखील सामील झालेलो आहे आणि एक मस्तपैकी आनंद घेतो आपण धबधब्याचा. बघू शकता सुंदर पांढरा शुभ्र वाहणारा पाणी आणि त्या निसर्गामध्ये वसलेल्या हिरवागार डोंगरदरीमध्ये जुमापट्टी धबधबा, एक मनाला अप्रतिम आनंद देऊन जाणारा धबधबा.
येथे आलेलो आपण, ही आठवण अविस्मरणीय असणार मित्रांनो. इतका सुंदर धबधबा आपल्याला येथे पाहायला मिळतो. आणि या धबधब्याचा मनमोहक आनंद आपण लुटत आहोत मित्रांनो. तुम्ही देखील या ठिकाणी विजिट करू शकता मित्रांनो, फॅमिलीसोबत किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. मित्रांनो, तुम्हाला हा माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला? तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जुमापट्टी धबधबा आणि येथील निसर्ग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे आणि ते पावसाला चालू असल्यामुळे निसर्गातील वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. चला बाय बाय.